स्वागत आहे तुमचा विसर्जन व्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये। गणपती बाप्पाची मूर्ती अंगणात घेऊन त्याच्या पायाचा तीर्थ घेताना मनात थोडी हळहळ आणि थोडी कळकळ वाटली। निसर्गाच्या डोळ्यात सुद्धा पाणी इला, म्हणजेच पाऊस इलो। थोड्या वेळात तो ओसरलो। फटाक्यांची तुडुंब भरलेली पिशवी घेऊन निघालाय विसर्जनाच्या वाटेक। थोरले बंधुराज बाप्पाक धरून बसलेले आणि बाप्पाच्या नामघोषात विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि 3 वाड्यांच्या हद्दीवर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी सुरू झाली। लहानपणी एका फटाक्यासाठी तरसणारे आम्ही दोघे भाव आज मनसोक्त फटाके उडवतो। बँजोच्या तालात सगळे धुंद होऊन नाचत होते। त्या भानगडीत मी सुद्धा धुमशान घातलंय। आमचं मित्र स्वप्नील सुद्धा बँजोच्या तालावर थिरका होतो। म्हणता म्हणता मिरवणूक गेली मांडवी खाडीर। त्यानंतर आरती सुरू झाली। दरम्यान माया गावडे उद्बाद लाव जागा सुरू होतो। कंटाळून जागा गावात थंय उद्बाद लायल्यान आणि ता बघून आमचा प्रीतीबाई गलातल्या गलात हसा होता। तमाम विसर्जन मिरवणुकी व्यवस्थित पार पडाक होय म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या आमच्या पोलीस खात्याचे मनापासून आभार। आणि गावडेवाडी मित्रमंडळाच्या आबान म्हटल्यान आमचो आधी व्हिडिओ काढ। विकास आणि राहुल बाप्पाची मूर्ती घेऊन पाण्यात उतारताना बघून माझ्या बरोबरच जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात थोडासा पाणी आणि ओठात एवढेच शब्द। निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। हळहळत्या मनान आणि थरथरत्या हातान सगळ्यांका प्रसाद वाटीत पोट्याच्या मळ्याकडे येऊन परंपरेनुसार थैल्या देवाक प्रसाद ठेवला। शेवटी घराकडे इल्यार गावकऱ्यांनी कडकडीत घराणा घातला आणि बाप्पाचो रिकामी पाठ बघून आजच्या ब्लॉगचो शेवट केला।